नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. मी लौकिकला ह्याच्याबद्दल विचारणार आहे. तुम्हीच पहा तो काय सांगतोय आणि मी काय विचारते. काय आहे? छान बोल. बरोबर आहे, छान बोल. राखी. बरोबर. राखी पौर्णिमा सण नुकताच झाला. त्याच्या आधी मी एकादशीचं घेतलं होतं. आता प्रत्येक सणाबद्दल घेणार आहे. तर सणाची माहिती थोडक्यात त्याला माहिती होणं गरजेचं आहे. त्याच्या लेवलप्रमाणे मी माहिती सांगणार आहे. मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, तर आता मागच्या वर्षी अगदीच थोडंसं, आता यावर्षी थोडंसं वाढवून त्याची जशी समज आणि भाषा वाढेल तसं वाढवत सांगणार आहे. आणि सण झालाय, सणाच्या आधी बोलणं झालं, सण झाल्यावर झालंय, त्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. तर सण करताना सणाच्या आधी माहिती सांगितली, चित्र दाखवलं काय करणार आहे. मग सण करताना घरी आईने सांगितलं, सण झाल्यावर परत बोलले आणि अजून परत सारखी मधून रिव्हिजन करतोय. राखी आहे, बरोबर, छान बोल. राखी. राखी काय करतात? हा, आर्या. आर्या कोण आहे? आर्या कोण आहे? मम्मी आहे का आर्या? मम्मीचं नाव आहे. मग कोण आहे? आर्या तुझी बहीण. बहीण. आता राखी पौर्णिमा होऊन बरेच दिवस झाले, त्याच्यानंतर घेतलं नव्हतं. मला बघायचं होतं त्याच्या किती लक्षात आहे. त्यांना परत रिव्हिजन घ्यावी लागते, नाहीतर ते विसरतात. आर्या बहीण आहे, बरोबर. मग आर्या काय करते? राखी काय करते? हा, राखी पौर्णिमा सणाला, बरोबर. राखी काय करते? हाताला बांधते. कोणाच्या? आर्याच्या हाताला बांधते. कोणाच्या? जांभई देतो. कोणाच्या? मला. कोणाला? कोणाच्या? माझ्या हाताला बांध. आर्या बहीण. आणि लौकिक आर्याचा कोण आहे? बहीण. तू? भाऊ. बहीण भाऊच्या हातावर राखी बांधते, बरोबर. मम्मी बांधते का लौकिकला? नाही. बहीण भाऊ. मम्मी मामाला बांधते, बांधली ना पूर्वी. मामाला पण राखी. मम्मी बहीण, मामा भाऊ, बरोबर. मग राखी बांधते रोज बांधते का? केव्हा बांधते? आता तू सांगितलं. कोणता सण? कोणत्या सणाला बांधते? रोज बांधते का? मग कोणत्या सणाला? राखी. काय रे? राखी. पौर्णिमा सणाला बांधते. मग राखी बांधल्यावर अजून काय करते? आर्या तुला काय करते अजून? राखी बांधते आणि काय करते? आरू पण बांधते, बरोबर. तुला काय करते? राखी बांधून अजून काय करते? शाबाश. ओवाळते. आणि कपाळाला काय करते? गंध. गंध. गंध लावते, ओवाळते, हो ना. आणि मग तू आर्याला काय देतो? शाबाश. भेट. क नाही, ट. इथे ट, ठ, ड, ढ, ण चे कंपन इथे जाणवतात. इथं हात ठेवून ट काढायचा. इथे क, ख, ग, घ. मग भेट. ट. क नाही, ट.
ट ट टोमॅटो ट हे एकच येतं बरोबर. आणि मग आर्या तुला खायला काय देते? खायला देते ना, गोड गोड पेढा खाऊ तोंडात घालते ना तुला, आणि मग तुला ओवाळते. असं सर्व बहीण भावाला राखी बांधते. केव्हा? राखी लांब खूप, काय म्हणायचं, खूप राखी बांधली तुला. कुठे? शाळेत बांधली होती. शाळेत मुलगी खूप, मुली कुठे? शाळेत ना. शाळेत खूप मुलींनी एक बांधते जाते, अजून एक येते बांधते जाते. असं तो त्याला प्रत्यय वगैरे सांगता येत नाही, पण तो जे शब्द त्याला माहितीये. ह्या मुलांना प्रत्यय अवयव आणि पण, परंतु, किंवा आणि चाचीचे, ना, नीले हे प्रत्यय लावून बोलायचं कळत नाही त्यांना, प्रत्येक वेळी सांगावं लागतं. आता मुलगा मुलगीच माहितीये, मग मुली मुले अनेक वचन, मग मुली अनेक वचन मुले हे परत परत सांगावं लागतं. शाबास. मुलींनी खूप राख्या बांधल्या त्या शाळेत पण राखी पौर्णिमा मुलगी रवकी त्याला बांधते. बास, शाळेत राखी पौर्णिमा सण केला बरोबर. शाबास. अशा पद्धतीने सणांचे महत्व, सणांची माहिती, त्याला जेवढी भाषा आहे ती माहिती करून त्याच्यात अजून ॲडिशन करून माहिती सांगायची आणि ती बरेच दिवस रिव्हिजन घ्यायची. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? आवडले तर लाईक करा, जे गरजू आहेत त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.